माहिती, कारण डायरेक्ट सेलिंग हा बिझनेस खूप प्रोफेशनल अशी ही इंडस्ट्री आहे. बाहेरच्या कंट्रीमध्ये 70 ते 80% लोक हाच बिझनेस करतात, डायरेक्ट सेलिंग. पण आपल्या इंडियामध्ये अजून माहिती नाही, एवढं डेव्हलप झालेलं नाही. कारण ही इंडस्ट्री पाहायला गेलं तर कशी आली बघा, 1950 साली प्लास्टिकचं युग आलं, 1960 साली ऑइल इंडस्ट्री आली, 1970 साली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, 1980 साली टेक्सटाईल आले, 1990 साली कम्प्युटरचं युग आलं, 2000 साली टेलिकॉम आला आणि 2010 साली इन्शुरन्स सेक्टर आला. आणि आता 2020 म्हणजे जे 21वे शतक आहे ते कशाचं शतक आहे? का असणार आहे माहिती का? कारण आज पाहिलं गेलं तर बघा, पूर्वीच्या काळी मिलिटरीमध्ये लोकांना पकडून नेलं जायचं तरी लोक पळून यायचे, नको बाबा गोळ्या लागतात. आता मुलं बाळा भरतीला जातात तरी भरती होतात का? नाही होत. कारण आज पाहिलं भयानक लेवलचं कॉम्पिटिशन वाढले आणि येणारा काळ हा डायरेक्ट सेलिंगचाच असणार आहे. कारण बेरोजगारी खूप मोठा प्रश्न. पण या इंडस्ट्रीमध्ये यायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगेन, याच्यामध्ये वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, लेडीज जेंट्स मुलं मुली कुणी पण येऊ शकतात आता यायचं म्हटलं तर. पण येणाऱ्या 2-4 वर्षानंतर याच्यामध्ये यायचं डायरेक्ट सेलिंग मध्ये तर डिग्री घेतल्याशिवाय एंट्री भेटणार नाही. कारण जसं की फॉर एक्झाम्पल पीएचडी डिग्री असते, बॅचलर ऑफ नेटवर्किंग, मास्टर ऑफ नेटवर्किंग, अशी डिग्री घेतल्या याच्यामध्ये एंट्री भेटतात. मग मला सांगा, आज फ्री ऑफ कॉस्ट आलं पाहिजे की उद्या डिग्री घेऊन यायचं?